सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार। महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 मधील 10वा टॉपिक हायर एज्युकेशन। हायर एज्युकेशनमध्ये येणारा अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट आपण चर्चा करीत आहोत। पॉइंट्स टू रिमेंबर मध्ये बघूया। डिस्टन्स एज्युकेशन जे दूर शिक्षण आहे, डिस्टन्स एज्युकेशन जे रेग्युलर शाळेला न जाता कॉलेजला न जाता दूरून बाहेरूनच आपण कॉलेजमधला कोर्सेस पूर्ण करतो। हा डिस्टन्स एज्युकेशन आमच्यासाठी बोन आहे। बोन म्हणजे वरदान ठरलेलं आहे, कारण समाजातील अनेक दुर्बल घटक आणि वंचित घटक अशा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण पोचला पाहिजे ह्या उद्देशाने डिस्टन्स एज्युकेशन सुरू झालेले आहे। इट इज एन अपॉर्च्युनिटी ऑफ एज्युकेशन टू ऑल द डिप्राइव्ड सेक्शन ऑफ द सोसायटी। ओके, त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी विद्यापीठाचा प्रमुख कार्य काय आहे तर प्रिपेअर द स्टुडंट्स टू फेस चॅलेंजेस ऑफ लाईफमध्ये जे काय अडथळा समस्या निर्माण होतो अशा समस्याला तोंड देण्यासाठी सामर्थ्यवान विद्यार्थी बनवणं हा विद्यापीठाचा प्रमुख कार्य आहे। NTSC नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम अशी एक्झाम 10वीतील अतिशय हुशार विद्यार्थी कोण आहे अशा विद्यार्थ्यांचे शोध घेण्यासाठी ही परीक्षा घेतली जातात। कोठारी कमिशन यांनी 10+2+3 म्हणजे पहिली ते 10वी, त्याच्यानंतर 11वी 12वी आणि डिग्री 3 वर्ष अशी एज्युकेशनचा सिस्टीम त्यांनी केला होता। आता ही बदललेले आहेत बघा। आता 5-3-3-6 झालेले नवीन शैक्षणिक नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये आता 2020 मध्ये 5-3-3-4 झालेले। सुरुवातीला एक कोठारीमध्ये 10-2-3 होते। आता हाय क्वालिटी ऑफ रिसर्च वर्क आणि हाय क्वालिटी दर्जेदार रिसर्च केलेला पाहिजे ही एक प्री कंडिशन प्रोफेसर होण्यासाठी आहे। जो प्रोफेसर होतो तो अध्यापनाबरोबर संशोधन केला पाहिजे अशी एक अपेक्षा आहे। IIAS हे हिमाचल प्रदेशमध्ये आहे, तिथंही मी गेलो होतो सेट एक्झाम देण्यासाठी। इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडी शिमला येथे ही इन्स्टिट्यूशन्स आहे। हे काय करतात तर फ्री अँड क्रिएटिव्ह इन्क्वायरी इंटू लाईफ अँड थॉट हे सेंटर विषयासाठी ह्याच्यासाठी शिकवतात। फ्री अँड क्रिएटिव्ह इन्क्वायरी इंटू लाईफ अँड थॉट आपण कसं जगला पाहिजे, नवीन थॉट्स नवीन विचार प्रत्येकाने केला पाहिजे, त्याचा फायदा आपल्याला जीवन जगण्यासाठी मदत होतो। MHRD मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट आता ह्याचं नाव मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन झालेलं आहे। मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटच्या खाली कोणकोणते डिपार्टमेंट सध्या कार्य करीत आहे। डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन अँड लिटरसी ही एक डिपार्टमेंट आहे। डिपार्टमेंट ऑफ टेक्निकल एज्युकेशन ही एक डिपार्टमेंट कार्य करीत आहे। डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन आणि डिपार्टमेंट ऑफ लँग्वेज हे चारही घटक मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटच्या अंडरमध्ये काम करीत आहेत। ETH म्हणजे काय, इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी फॉर ओपन एज्युकेशन जे ओपन एज्युकेशन सध्या चालू आहे, ह्या ओपन एज्युकेशनचा प्रचार आणि प्रसार व्हावा ह्या उद्देशाने इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येत आहे। BCUD बोर्ड ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी आणि कॉलेज ह्या दोघांचं डेव्हलपमेंट होण्यासाठी एक बोर्ड तयार केलेले आहे। ते विद्यापीठात असतात आणि हे BCUDचा जो डायरेक्टर आहे, डायरेक्टर सर आणि व्हाईस चान्सलर विद्यापीठाचा जो कुलगुरू आहे, ह्या दोघांनी एकाच वेळी निवृत्ती होतात। व्हाईस चान्सलरनं जर राजीनामा दिला किंवा त्यांना काढून टाकलं किंवा त्यांचा कार्यकाळ संपला, समजा त्यांचा कार्यकाळ संपला तर ह्यांचाही ॲटोमॅटिकली संपतो। कोणाचा, डायरेक्टर BCUDचा। आणि व्हाईस चान्सलर जो आहे, व्हाईस चान्सलर हा युनिव्हर्सिटीमधला हायेस्ट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर असतो। ओके, थँक्यू सो मच, नमस्कार।